टाळी वाजवा सर्वांनी विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय योगीराज तुकाराम बाबा की जय स्वामी अद्वैतानंद गिरी महाराज की जय संतन की जय विठाला 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 रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी विठ्ठल 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 विठाला विठाला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा सुंदर असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवन नामाचं महात्म्य स्वानुभवपूर्वक प्रगट केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला गोदावरी मातेच्या पावन तीरावर अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आपलं हे श्री क्षेत्र सांगवी गाव वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय तुकाराम बाबा योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर यांच्या पदस्पर्शाने त्या परंपरेत झालेली सगळी संत मंडळी त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचक्रोशी वैकुंठवासी गुरुवर्य योगीराज माऊली बाबा ब्रह्मलीन वेदांताचार्य 1008 स्वामी अद्वैतानंद गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती वैकुंठवासी काशीनाथ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने न्याय वेदांताचार्य 1008 स्वामी देवानंद गिरी महाराज आणि हरिभक्तीपरायण रघुनाथ महाराज खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तरुण मंडळ आणि माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने संपन्न होत असलेला आमचा उत्सव ने उत्सवातील आज मी मागून घेतलेली माझ्याकडची सेवा बरं का ते मला मागून घेतली म्हणजे धारणगावला कीर्तन होतं 7 ते 9 म्हटलं मग 9 ते 11 तुमच्याकडे करतो म्हणजे मला सोपं पडेल जरा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आळंदीमध्ये मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं त्यामुळे बघ जास्त धावपळ केली तर 2 दिवसाचं प्रवचन बुडतं म्हणून म्हटलं एका दिवसात आपण 2 कीर्तनं करून घेऊ
पण थोडासा मला यायला वेळ झालेला आहे. पण वेळ जरी सुरुवातीला झालेला असला तरी पुढं मी लांबवणार नाही. काही काळजी करू नका तुम्ही. आपला पहिलाच दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे पात्र टाकण्याचा दिवस आहे. आता उद्यापासून या पात्रावर तुम्हाला वेगवेगळी पक्वान्न मांडली जातील. जसं आपल्या शरीराला भोजन आवश्यक आहे तसं आपल्या मनाकरता सुद्धा भोजन आवश्यक आहे. शरीराकरता पंचपक्वान्न असतील आणि मन जर माणसाचं अतृप्त असेल तर त्याला पंचपक्वान्न गोड लागत नाहीत. भाजी भाकरी असेल पण मन जर तृप्त असेल तर भाजी भाकरी सुद्धा पंचपक्वान्नासारखी लागते. आपण दरवर्षी चिंतन करतो. परिस्थितीपेक्षा सुद्धा माणसाची मनस्थिती महत्वाची आहे. परिस्थिती सामान्य असेल पण मनस्थिती चांगली असेल तर लोक सुखी असतात. परिस्थिती खूप चांगली असेल, मनस्थिती बिघडलेली असेल, लोक दुःखी असतात. परिस्थिती करता आपला व्यवहार आहे आणि मनस्थिती करता हा सप्ताह आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साधू संतांनी मनाकरता भोजन तयार केलंय. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही लाडू तयार केले. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्यारे चरफडू नका तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काहींना लाडू आवडत नाही तर रस आवडतो, त्यांच्याकरता रस तयार केला. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. देवो ब्रह्मरस आवडीने, देवो ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती म्हणजे विणा. विणा सुद्धा लावायचा, मृदंग सुद्धा लावायचा, एका स्वरात एका तालात. कारण हे सात्विक अंतकरणामध्ये रस निर्माण करणारी वाद्य आहेत. प्रत्येक रसाचं वेगवेगळं वाद्य आहे बरं का. ध्यान करायचा, रस निर्माण करायचा असेल तर मृदंग पाहिजे. आणि युद्धाला जायचं असेल तर युद्धात कोणतं वाद्य वाजवतात? युद्धाची वाद्य वेगळे आहेत बरं का. आपल्याकडे जे काही सैन्यांचं पथक असतं त्या सैन्यांच्या पथकात एक वाद्य वाजवणारं पथक असतं. बँड वाजवतात, बिगुल वाजवतात. म्हणजे युद्धाचा बिगुल वाजला, बँड वाजलं, मग बँड वाजलं की सगळ्या सैनिकांच्या अंतकरणात वीरश्री संचारते. मग ते लढायला सज्ज होतात. आता इथं लढायचं नाही, इथं काय करायचं? ध्यान करायचं. मग ध्यान करण्याकरता हे वाद्य ठेवलं. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये सुद्धा मंगल वाद्य वाजवली जायची म्हणतात, सनई आणि चौघडा. पण सनई चौघडा गेला, तिथे बँड आलं. बँड हे कशाचं वाद्य आहे? युद्धाचं आहे बरं का. त्यामुळं बहुतेक लग्न झाल्यानंतर युद्ध सुरू होतं. मला एका मोठ्या महात्म्याने सांगितलं बरं का. म्हणजे का भांडणं होतात? बँड गेलं, आपलं सनई चौघड गेला आणि बँड आले, तेव्हापासून भांडणं सुरू झाली. म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. लावणी मृदंग रस तयार केले तुकाराम महाराज.
पण रस काहींना पचत नाही, लाडू काहींना पचत नाहीत. एखाद्याला काहीच पचत नसलं तर त्याला काय खायला लावतात? खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. तसं भगवंताचं जे नामस्मरण आहे ते सगळ्यांना पचणार आहे. ज्ञानाचा रस सगळ्यांना पचेल सांगता येत नाही. योगाचे लाडू सगळ्यांना खाता येतील असं नाही. पण भगवंताचं नामस्मरण असं आहे, कोणी घेऊ शकतो, कधीही घेऊ शकतो आणि कसंही घेऊ शकतो. पण पहिल्या दिवशी नामस्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात. काही लोक असे आहेत, विचारलं तरी सांगत नाही. काही लोक असे आहेत, विचारलं तरच सांगतात. आणि काही लोक असे आहेत, विचारलं नाही तरी सांगतात. विचारलं तरी सांगायला तयार नाही. एक वर्ग असा आहे. का हो, सांगवीला जायला रस्ता कोणता आहे? तो म्हणतो, तुला सांगायला उभा राहिलो का इथं? म्हणजे विचारलं तरी काय काय लोक सांगायला तयार नाही. म्हणजे ज्यांचं काम सांगायचं असतं तेही सांगत नाहीत. तुम्ही ST डेपोमध्ये जाऊन बघा, अमक्या अमक्या गावाला जायला कोणती गाडी आहे, किती वाजता गाडी आहे, 5 मिनटं ते तुमच्याकडे बघतच नाहीत. दिवसभर बोलायचंच काम असतं ना त्यांचं. म्हणजे ज्यांना सांगायसाठी ठेवलं तेही सांगायला तयार नाही. काही लोक मात्र विचारलं तरच सांगतात. आणि शास्त्राचा नियम असा आहे, विचारलं तर सांगा. विचारलं नाही आणि आपण जर सांगायला लागलो तर समोरच्याला किंमत कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोकांना दिसेल त्याला उपदेश करायची सवय लागलेली असते. शास्त्र सांगतं, ना पृष्ठः कश्चित ब्रूयात, अपृष्ठः कश्चित न ब्रूयात. विचारलं नाही ना, सांगायचं नाही. कारण नाही सांगितलं, विचारलं नाही आणि सांगायला लागलो आपण तर समोरच्या व्यक्तीला त्याची किंमत कळत नाही. किंबहुना कधी कधी आपल्याला त्रास होण्याची सुद्धा शक्यता असते. वैकुंठवासी माऊली बाबा एक गोष्ट सांगायची. पावसाळ्याचे दिवस, एक सुंदर असं झाड होतं. झाडावर चिमणीने कोटं केलेलं होतं आणि खाली काही वानर 2-4 एकत्र झाले होते. थंडीने कुडकुडत होते. ते असे पालापाचोळा गोळा करायचे आणि गुंजा आणायचे आणि त्याच्यावर टाकायचे आणि फुकायचे. वानरांना असं वाटायचं, हे लाल लाल याच्यावर टाकलं आणि फुकलं की पेटतंय. थंडीने कुडकुडत होते. वर बसलेली चिमणीने ते पाहिलं आणि खाली आले आणि चिमणीने प्रवचन सुरू केलं. कोणाला? वानरांना. काय वानर दादा, माणसासारखे हात, माणसासारखे पाय, हात दिया पाव दिया, आदमी जैसी काया, इतने दिन बीत गए तुमने घर क्यों नहीं बनाया. अरे मी बघ किती सुंदर घर बनवलंय, मला काही पावसाचा त्रास नाही, मला वाऱ्याचा त्रास नाही. तुमचं आयुष्य फुकट गेलं, तुम्ही घर बनवलं नाही असं म्हटल्यानंतर एका वानराला आला राग. त्या चिमणीच्या घरावर सरसर करत वर गेलं आणि ते चिमणीचं घर जे होतं ते हाताने तोडून फोडून फेकून दिलं. चिमणीचं घर का तुटलं? विचारलं नाही ना उपदेश करायला गेली म्हणून. विचारलं तरच सांगावं, नियम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण संत मात्र विचारलं नाही तरी सांगतात. आज ज्ञानोबाराय विचारलं नाही तरी सांगतात. का? त्यांच्या अंतकरणात असलेलं प्रेम. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला विना प्रीती, करीला विना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती.
साधन सांगतात. कारण सोपं साधन जर कोणतं आहे त्याचा विचार जर केला, भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी परीक्षितीला भागवताच्या शेवटी एक सुंदर उपदेश केलाय. शुकाचार्य सांगतात, राजा आता घोर असं कलियुग येणार आहे. कलिर्दोष निधी राजन अस्ति एको महान गुना कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. राजा असा घोर कली येणार आहे, त्याच्यात सगळे दोषच दोष राहणार आहेत. अन्न दूषित होईल, पाणी दूषित होईल, हवा दूषित होईल, आणि हे सगळं खाणाऱ्या माणसाचं मन सुद्धा काय होईल? दूषित होईल. पण कलियुगात सगळे दोष असले, एक फार मोठा गुण आहे. काही काही माणसांच्यात सगळे दोष असतात, पण एखादाच गुण असतो. पण तो गुण असा असतो, सगळ्या दोषावर पांघरून टाकतो. लोक म्हणतात, जाऊ द्या, कसा का असे ना, पण गायला सुंदर आहे, वाजवायला चांगला आहे, कीर्तन चांगलं करतो, जाऊ द्या मुर्द्या, विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे दोष आहेत, पण एक गुण असला तरी माणसं त्याला स्वीकारतात. तसं कलियुगात सगळे दोष आहेत, पण तरी सुद्धा त्या परीक्षिती राजाने त्या कलियुगाला सोडून दिलं होतं. मारत असताना का सोडून दिलं? तर हा गुण बघितला बरं का. कारण परीक्षिती राजा जो आहे गुणग्राही आहे. माणसाने गुणग्राही असलं पाहिजे. कोणता गुण आहे कलियुगामध्ये? कलिर्दोषनिधी राजन, कलिर्दोषनिधी राजन अस्ति एको महान गुना कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संग परम रजेत. कलियुगामध्ये कीर्तनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. देन नारायण देईल भेटी, देन नारायण देईल भेटी, देन नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. ओ कलियुगा माझी करावे कीर्तन, देन नारायण दिला कलियुगा माझी करावे कीर्तन, हा तेरे नारायण भेटीला भेटी. कलियुगामध्ये सगळ्यांना झेपेल, पचेल, रुचेल असं साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन शब्दाचा अर्थ म्हणजे मी आता फेटा बांधून करतोय, कंबर बांधून करतोय, हे कीर्तन नाही बरं का. कीर्तन शब्दाचा अर्थ आहे नामस्मरण. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यावरच्या ज्ञानोबारांच्या ओव्या तुम्ही बघा. तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, नामची नाही पापाचे ऐसे केले. ऐसे माझेनी नामघोषे नाहीची करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली. कीर्तयंता शब्दाचा अर्थ बाकीच्या टीकाकारांनी वेगळा केलाय, संस्कृत टीकाकारांनी. चिंतयंता
शंकरानंदांनी सुद्धा आत्मानम चिंतयंता केलाय. पण ज्ञानोबारांनी केला ऐशे माझे नामघोष आहे. कीर्तन म्हणजे नामस्मरण. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे नाम, मुखी गावे हरीचे नाम. करावे कीर्तन बुद्धी गावे हरीचे नाम, बुद्धी गावे हरीचे नाम. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे नाम, मुखी गावे हरीचे नाम, मुखी गावे हरीचे नाम. कीर्तन मुखी गावे हरीचे नाम, मुखी गावे हरीचे नाम, मुखी गावे हरीचे नाम. कीर्तनाचे काही प्रकार सांगितले. कीर्तनामध्ये गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे. गुण कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचे गुणानुवाद गाणं हे सुद्धा कीर्तनच आहे. लीला कीर्तनामध्ये भगवंताच्या लीला वर्णन करणं हे कीर्तनच आहे. स्वरूप कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करणं. सगुण स्वरूपाचं असेल, निर्गुण स्वरूपाचं असेल. भगवान परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, भगवान परमात्मा असंग आहे, निर्विकार, हे कीर्तन आहे बरं का. म्हणून शेवटची ओवी महत्वाची आहे. हो, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध. पुढे माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. या आत्मचर्चा पण कीर्तनच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. शुकाचार्यांनी असं म्हटलंय, कृते यध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरी कीर्तनात. प्रत्येक युगाच्या नुसार एक साधन त्या ठिकाणी सगळ्यांना जमेल असं निश्चित केलेलं असतं. कृतयुगामध्ये साधन जे होतं ते ध्यानाचं साधन होतं. आणि कृतयुगामध्ये मनुष्याचं आयुष्यही भरपूर आहे. कृतयुगामध्ये माणसाचं मनसुद्धा पवित्र आहे, स्थिर आहे, म्हणून त्याला ध्यान हे साधन सांगितलं. प्रत्येक युगात आयुष्य वेगळं असतं, मनाची स्थिती वेगळी असते, प्राणाची स्थिती वेगळी असते. कृतयुगामध्ये लाखो वर्षाचं आयुष्य आहे. त्रेतायुगामध्ये 1 शून्य गेला, लाखावरचा 1 शून्य गेला, किती राहिले? 10,000. द्वापारयुग सुरू झाल्यानंतर आणखीन 1 शून्य गेला, 1,000. आणि कलियुगात आणखीन 1 शून्य गेला, 100. कलियुगात बरं का. कृतयुगामध्ये प्राणाची स्थिती वेगळी असते. असं म्हटलंय, कृतेच अस्तिगता प्राणा त्रेताया मांसेषु संस्थिता, द्वापारे रुधिरम यावत कलौ अन्येषु संस्थिता. कृतयुगामध्ये जे माणसाचे प्राण असतात ते अस्थिमध्ये असतात. अस्थि म्हणजे मध्ये हाडामध्ये. जोपर्यंत हाडं शिल्लक आहेत तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो. म्हणून आपण ऐकतो कृतयुगामध्ये लोकांच्या ज्या काही कथा असतात त्या आपण ऐकत असताना असं, हिरण्यकश्यपूने 36,000 तप केलं, 36,000 वर्ष. लोक म्हणतात 36,000 वर्ष जगलाच कसा? त्यावेळेस लाखो वर्षाचं आयुष्य आहे. नुसता हाडाचा पिंजरा शिल्लक राहिला तरी सुद्धा तो जिवंत होता. का? कारण त्यावेळेस प्राण जे होते ते कशात होते? अस्थिमय होते. दुर्बाळांनी तपश्चर्या केली, नुसत्या पाण्यावर 1 महिना राहिला. म्हणून एखादा मनुष्य आता जर तसं करायला जाईल तर जमणार नाही बरं का. ते कृतयुगातलं आहे. आता आपल्याला 1 एकादशी भारी पडते, म्हणून एकच सांगितली, सोमवार आणि एकादशी. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण त्यावेळेस प्राण अस्थिमय होते, आता प्राण अन्नमय आहेत. अन्नाचा अंश शरीरात आहे तोपर्यंतच माणसाला प्राण ते होतं, नाही तर मग डोकंही काही चालत नाही. हो, मी आज फक्त फलाहार केलाय, दुसरं कीर्तन सुरू झालं की डोकंच चाललं ना काय खरं. अन्नमय प्राणी लक्षात ठेवा. म्हणजे काय? प्रत्येक युगामध्ये जसं जसं शरीर असेल तशी तशी साधना सांगितलेली असते. कृतयुगामध्ये जी साधना होती ती ध्यानाची होती. त्रेतायुगामधली जी साधना आहे ती त्रेतायाम यजतो मखय, यज्ञयाग वगैरे करणं, त्याने भगवंताची प्राप्ती होती. द्वापार युगामध्ये आणखीन अंतकरण ढासळलं, आयुष्य कमी झालं,
पण पूजा अर्चा ही साधना सांगितली. पण कलियुगाकरता मात्र कलियुगातलं सगळंच बिघडलेलं असल्यामुळे ध्यान सगळ्यांना जमणार नाही. कारण ध्यान जे आहे आपण म्हणतो त्याला ध्यान म्हटलं नाही बरं. शास्त्रात ध्यानाची पायरी जी आहे फार पुढची आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि मग ध्यान अंग आहे. पहिल्यांदा यम नियम पाळले पाहिजे. लोक यम नियम पाळत नाही, लगेच प्राणायाम करायला लागतात. ठीक आहे, शरीराकरता त्याचा फायदा होईल, पण समाधी लागू शकत नाही. यम नियम म्हणजे काय सामान्य आहेत का? यम सांगितले शास्त्रामध्ये. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाहा. म्हणजे ज्याला ध्यान करायचं असेल, ज्याला समाधी लावायची असेल, त्याला पहिले अहिंसा पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. कारण अहिंसा नाही केली तर मन स्थिर राहत नाही. सत्य नाही बोललं तरी मन स्थिर राहत नाही. ब्रह्मचर्य नाही पाळलं मन स्थिर राहत नाही. अपरिग्रह नसेल तर मन स्थिर राहत नाही. हे यम सांगितल्यानंतर नियम सांगितले. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, नियमाहा. आणि हे केल्यानंतर मग आसन लावायचं आहे. आणि ते आसन म्हणजे तुम्ही आम्ही आता कीर्तनात लावतो तसं नाही बरं का. आपलं कीर्तनातलं आसन वेगळं आहे. 15-20 मिनटं झालं की लोक पाय वर करून बसतात. एका आसनावर 12-12 तास बसायला सांगितले. पण हे कलियुगातल्या माणसाला जमणार नाही. कलियुगातल्या माणसाचं मन अस्थिर झालेलं आहे. म्हणून कलियुगात सोपं साधन सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये नामस्मरण हे साधन सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. अवघ्या वाटा झाल्या शीन, कलिनगडे साधन, उचित विधी विधान, नकळे न घडे सर्वता. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. नागवे या पापा, म्हणे नागवे या बापा. येणे जाणे के पा, येणे जाणे ठेवा. येण्याची भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु, भक्ती पंथ बहु सोपा. नागवे या बाबा, येणे जाणे के पा, येण्याची एक गणती. नामस्मरण हे सोपं आहे. कोणी करा, कधीही करा, कुठंही करा आणि कसंही करा. पूजा कोणालाही करता येत नाही. सुतक असल्या पूजा करता येते का? नाही करता येत. सगळ्यांना पूजा करता येत नाही. पूजा कधीही करता येत नाही. हो, सकाळीच केली पाहिजे, संध्याकाळी केली पाहिजे. आणि कोणालाही करता येत नाही, कधीही करता येत नाही, कुठेही करता येत नाही. बसला स्मशानात आणि म्हटलं मी इथं शालिग्रामाची पूजा करणार आहे, चालत नाही. पण नामस्मरण आहे. कोणीही करा, कुठेही करा, कधीही करा. आंघोळ घेऊन करा, न आंघोळ करून करा, न आंघोळ करता. दोन्ही पक्ष पायी उद्धरती, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. उद्धरती दोन्ही पक्ष पायी उद्धरती, उद्धरती दोन्ही पक्ष पायी उद्धरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. नाम उच्चारिता नाही.
उदर दोन्ही पक्ष पायी उदर दोन्ही पक्ष पायी उदर. महाभारतात एक कथा आली. एकदा अर्जुन, भीम आणि नकुल आणि सहदेव सगळे एका चौकात उभे राहिलेले होते. म्हटले आपलं राज्य कसं चाललंय, प्रत्येकाने एका एका रस्त्याने जायचं आणि पाहून यायचं. अर्जुन ज्या रस्त्याने गेला त्याने पाहिलं समोरून 2 सोंडेचा हत्ती येतोय. परत आला, भगवान श्रीकृष्णाला विचारलं मला अपशकुन झाला, 2 सोंडेचा हत्ती येतोय, त्याच्यात काय रहस्य असलं तर मला सांग. भीम ज्या रस्त्याने गेला त्या भीमाने पाहिलं गायीने वासराला जन्म दिलाय, वासराला चाटते, वासराला उभं करते, दूध पाजते आणि थोड्या वेळाने ते वासरूच गायीला लाथा मारतं. त्याला वाटलं हा सुद्धा अपशकुन आहे. परत भगवंताला जाऊन आपण विचारू. तिसरा जो होता नकुल, तो रस्त्याने गेला होता, त्याने पाहिलं 2 विहिरी होत्या. एक विहीर पाण्याने तुडंब भरली होती पण कोणीच पाणी घ्यायला जात नव्हतं. एका विहिरीचं पाणी तळाला गेलं होतं पण सगळे लोक पाणी घ्यायला तिथंच जायचे आणि ती विहीर पाणी द्यायची. तो म्हटलं ह्याच्यातही काहीतरी रहस्य असलं पाहिजे. तोही परत आला देवाकडे. आणि चौथा जो होता सहदेव, त्याने पाहिलं एक मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावरून असा दगड मोठा आलाय खाली. येत असताना झोपड्या तोडल्या, झाडं तोडली, खाली आले एका गवताच्या काडीने तो दगड अडवून धरला. काय रहस्य आहे. सगळे चौघेच्या चौघे देवाकडे आले. म्हटले देवा आम्ही पाहायला गेलो राज्य, पण आमच्या राज्यात असं काहीतरी दिसायला लागले, ह्याच्यात काय रहस्य असेल तर आम्हाला सांगा. भगवंतांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी कलियुग बघितलं. म्हटले कलियुग पाहिलं कसं काय, याच्यामध्ये कलियुग आम्हाला सांगा. म्हटले अर्जुना तू काय काय पाहिलं सांग. अर्जुनाने काय पाहिलं होतं, 2 सोंडेचं हत्ती. हत्तीला एकच सोंडे असतं पण 2 सोंडेचं हत्ती म्हणजे युगाचं लक्षण आहे. बहुतेक कलियुगातली लोक 2 तोंडांनी बोलतात. 2 तोंडांनी बोलतात म्हणजे चांगल्यालाही बोलतात, वाईटालाही बोलतात. लोक घोड्यावरही बसू देत नाहीत, लोक पायी चालू देत नाही. म्हणून हे कलियुगाचं लक्षण आहे. चांगलं करतो त्यालाही बोलतात, वाईट करतो त्या तुकाराम महाराजांनी यासाठी एक सेपरेट अभंग लिहिलाय. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना नारायणा. देवा ह्या लौकिकात कसं राहायचं तर कळत नाही म्हणे. काय झालं म्हणजे आचार करिता म्हणते हा पसारा, न करिता नारा निंदिता. ती देवपूजा करत असला, एखादा देव मांडलेले असतील, फुलं मांडली, सगळं नैवेद्य मांडला, काय पसारा लावला सकाळी सकाळी. म्हणजे आचार करिता म्हणते हा पसारा आणि देवपूजा करत नसेल म्हणता हाय घ्यायला देवपूजा आहे का काय काय. एखाद्याच्या घरी गेलं त्या ठिकाणी, घरी नाही गेलं तर म्हणतात काय घराशी नव जाता म्हणते हा निष्ठूर. काय निष्ठूर येऊ, कधी आमच्या सणाला नाही, सुदीला नाही, काय नाही, घरी येत नाही, काय नाही. आणि एखाद्याच्या घरी जास्त जायला लागला, आमचं घराला उंबरा ठेवला नाही होईने म्हणे. निपुत्रिका म्हणती पहा ओ चांडाळ. एखादा मनुष्य मूलबाळ नसेल, हा काहीतरी पापी आहे त्यामुळे याला मूलबाळ होत नाही. आणि मुलं झालेली असतील, ह्याचं पापच मुलाच्या रूपाने आलंय म्हणतात. भरपूर झाले. विठ्ठल 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 तुकाराम महाराज शेवटी सांगतात तुका म्हणे आता ऐका वचन तेजुनी या जन भक्ती करा. लोकांच्या जास्त मागं लागायचं नाही. तो जो भीम होता त्याने सांगितलं देवा मी गायी आणि वासरू पाहिलं, त्याच्यात कलियुग कसं आहे. भगवान म्हणले हे काय सांगायची गरज आहे का रे बाबा. कलियुगात बरीचशी वासरं गाईलाच काय मारतात, लाथा मारतात. ज्या गायीने जन्म दिला, ज्यांनी सांभाळलं, त्यांना उलटं बोलणं म्हणजे काय, हे अनुभवाचं आहे. आता हे मी कलियुग जास्त सांगत नाही. तिसरं कलियुग कसं येतो म्हटला, 2 विहिरी पाहिल्या होत्या. एक विहीर तळाला गेली होती आणि एक विहीर भरली होती, पण भरलेल्या विहिरीतलं पाणी पार सोडून गेलं तर कोणी आणायला जात नाही. भगवान म्हणले कलियुगात बरेच विहिरी भरलेले आहेत, त्यांचं पाणी अजून सप्ताकडं आलंच नाही. ज्या विहिरीत तळाला गेलेले आहेत म्हणजे ज्यांच्याकडे कमी पैसा आहे, असेच लोक धर्मकर्म करतात. विठ्ठल मला शेवटचं सांगायचं आहे, ते महत्वाचं आहे. आजचा मुद्दा तो आहे. भला मोठा डोंगरावरून दगड खाली आला, झाडं तोडली, झुडपं तोडली आणि खाली गवताच्या काडीने अडवला. ह्याच्यात काय रहस्य आहे. भगवान परमात्मा म्हटले हे तर कलियुगातलं खरं रहस्य आहे. मोठे मोठे डोंगरासारखे, दगडासारखे पापाचे पर्वत निघालेले आहेत, दगड निघालेले आहेत. कुठलं साधन त्याला अडवू शकत नाही.
फक्त भगवंताचं नामस्मरण गवताच्या काडीसारखं असलं तरी सगळ्या पापाला अडवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल मग भगवंताचे अनेक नाम आहेत. कोणतं नाव घ्यायचं? ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात सांग. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, हृदय मंदिरी मराठा रे, हृदय मंदिरी मराठा रे, आपोली आपण करा सोडवन, आपोली आपण करा सोडवन, हृदय मंदिरी मराठा रे, हृदय मंदिरी मराठा रे, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी मराठा रे, हृदय मंदिरी मराठा, रामकृष्ण नामे दोन्ही साजी रे, हृदय मंदिरी मराठा रे, हृदय मंदिरी मराठा ज्ञानोबराय म्हणतात माझ्या आवडीची 2 नावं सांगतो. पहिलं नाव आहे राम आणि दुसरं नाव आहे कृष्ण. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. ज्ञानोबरायांचे काही आवडीचे शब्द आहेत, त्यात साजिरा शब्द आहे बरं का. दुसरा एक आवडीचा शब्द आहे बरवा. राम बरवा, कृष्ण बरवा, सुंदर बरवा बाई यानो, केशव बरवा, माधव बरवा. तसं साजिरी म्हणजे सुंदर आहेत, चांगली आहेत, गोमठी आहेत. त्या ठिकाणी सर्व गुण संपन्न अशी 2 नाव आहेत. त्यातलं पहिलं आहे राम नाव आणि दुसरं आहे कृष्ण. राम नामाचं खूप मोठं शास्त्रामध्ये महत्त्व सांगितले. त्या तुळशी रामायणामध्ये सुरुवातीला तुलसीदास महाराजांनी वंदन केलं आणि हे वंदन केल्यानंतर राम नामाला वंदन केलंय. सगळ्यात शेवटी सुंदर वंदन आहे. ते म्हणतात बंदहु नाम राम रघुबर को, हेतु कृशानु भानु हिमकर को. भगवंताचं जे नाव आहे त्याच्यामध्ये राम नामामध्ये सूर्याचं बीज आहे, अग्नीचं बीज आहे आणि चंद्राचं बीज सुद्धा आहे. र अ आणि म ह्या प्रत्येक देवाचं एक एक बीज आहे. सूर्य बुद्धीची देवता आहे, चंद्र मनाची देवता आहे आणि अग्नी ही वाणीची देवता आहे. राम म्हटल्याबरोबर या तिन्हींची एकरूपता होते. विठ्ठल 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 विठ्ठल. तुलसीदास महाराज म्हणतात राम म्हणजे रत्नासारखा आहे. राम नाम कशासारखा आहे? रत्नासारखा आहे. हो. परंतु रत्नाची पारख असणाऱ्यालाच रत्नाची किंमत कळते. राम नाम रत्नासारखा आहे. पहिले रत्नपारखी कोण असतील तर भगवान गणराय आहेत. महिमा जासु जान गणराव, प्रथम पूजियत नाम प्रभाव. म्हटले गणपती बाप्पाला रामनामाचा महिमा कळाला म्हणून गणपती बाप्पाची पहिली पूजा होती. म्हणून सतत गणपती बाप्पा रामनाम घेत असतात.
सगळ्या देवात श्रेष्ठ देव कोण म्हणून एकदा संघर्ष निर्माण झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल तो सगळ्यात पहिल्यांदा पूज्य देव. सगळे देव आपापल्या वाहनात बसून निघाले. गणपती बाप्पाही उंदरावर बसून निघाले. गणपती बाप्पा म्हटले आपला उंदीर काय लवकर येणार. खाली उतरले, पृथ्वीवर राम नाम लिहिलं, त्याला प्रदक्षिणा घातली. ब्रह्मदेवाकडे आली, माझी पहिली प्रदक्षिणा पूर्ण झाली. कशावरून म्हणजे धर्मशास्त्रात असं आलंय, रामनामाला प्रदक्षिणा केली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. पहिली पूजा सुरू झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरे रत्न पारखे आहेत भगवान शंकर. भगवान शंकर हे सतत रामनाम घेत असतात. हो, त्या ठिकाणी भगवान शंकरांचं वर्णन आपण नेहमी करतो. देव आणि दानवांनी समुद्राचं मंथन केलं. मंथन केल्यानंतर हलाहल विष मिळालं, बाहेर आलं. विष आल्यानंतर देवही पळायला लागले, दानवही पळायला लागले. काय करायचं. देव म्हटले थांबा थांबा, पळू नका. अहो देवा तुम्ही म्हटले होते अमृत निघणार नाही, हे तर विषच निघालं. भगवान म्हटले ज्याला अमृत पाहिजे असेल ना त्याला पहिलं विष सहन करावं लागतं. जीवनात चांगलं सुख पाहिजे ना, यत्तदग्रे विषमिव मिव परिणामे मृतोपम. सात्विक सुखाची व्याख्या करतानाच भगवान म्हटले पहिल्यांदा विष असतं आणि नंतर अमृत असतं. कुठल्याही गोष्टीमध्ये पहिले कष्ट असतात, नंतर मग आनंद असतो, सुख असतं. पळू नका. नाही नाही हे विष निघालंय काय करायचं. म्हटलं हे भगवान शंकरांच्याकडे घेऊन जा. देव आणि दानव त्यांनी एका सुंदर अशा सुवर्ण कलशामध्ये ते विष भरलं आणि दोघंही देव दानव समुद्र आपलं कैलास पर्वतावर गेले. लांबूनच पार्वती मातेने पाहिलं. देव आले, दानव आले, सोन्याचे कळशी घेऊन आले. पार्वती माता भगवान शंकराकडे गेल्या. म्हटले देवा अमृताचं मंथन झालेलं दिसतंय, आपला वाटा घरपोच आला वाटतं घरीच. भगवान शंकर असले. म्हटले अगं पार्वती अमृत जर निघालं असतं तर यांना आपली आठवण झाली नसती. हे विष निघालंय म्हणून आपल्याकडे आलेले. पण तरीसुद्धा भगवान शंकराने ते विष घेतलं. पण घेतल्यानंतर दाह होऊ लागला म्हणून त्या चंद्राला डोक्यावर घेतलं, गंगेला डोक्यावर यायला सांगितलं, गळ्याला सर्प बांधले. पण तरीसुद्धा दाह होत होता. तो दाह शमन होण्याकरता भगवंतानी काय केलं. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव. महादेव भजन करी महादेव. देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव. महादेव भजन करी महादेव. महादेव भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव सदाशिव राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव देव भजन करी महादेव. ओ राम पूजे सदाशिव सदाशिव. राम पूजे सदाशिव सदाशिव. भजन करी महादेव भजन करी महादेव. रामनामाचं महत्त्व सांगणारे तिसरे रत्न पारखे आहेत वाल्मिक ऋषी. वाल्मिक ऋषींनी उलट रामनाम जपलं बरं का. उलटा मंत्र जपत जुग जाना, वाल्मिक भये ब्रह्म समाना. उपराटे मंत्र जपता वाल्मिक. उपराटे मंत्र जपता वाल्मिक. झाला पुण्य श्लोक तात्कालिक. झाला पुण्य श्लोक तात्कालिक. उपराटे मंत्र जपता वाल्मिक.
किती रामनामाचं महत्त्व सांगावं. तुलसीदास महाराज म्हणतात, तुम्हाला रामाचं रामायण माहिती आहे, मी तुम्हाला नामाचं रामायण सांगतो. तुलसीदास महाराजांनी नामाचं रामायण सांगितले. म्हटले रामाने काय काय केलं सांगा, आणि मी नामाने त्याच्यापेक्षा जास्त कसं केलं सांगतो. रामाने काय केलं? रामप्रभूंनी एका अहिल्याचा उद्धार केला. राम एक तापसती तारी, नाम कोटी खलु कुमती सुधारी. म्हटले रामप्रभूंनी एकच अहिल्याचा उद्धार केला, पण नाम मात्र तुमच्या आमच्या सगळ्या जड झालेल्या बुद्धिरूपी अहिल्या कितीतरी अहिल्यांचा रोज उद्धार करते. रामप्रभूंनी एकच रावण मारला, पण नाम मात्र तुमच्या आमच्या अंतकरणातले काम क्रोधादी रावण रोज मारत आहे. रामप्रभूंनी एकच सेतू बांधला, पण नाम मात्र प्रत्येकाकरता देवाकडे जाण्याचा सेतू आहे. विठ्ठल विठ्ठल जसं राम नामाचं महत्व आहे तसंच कृष्ण नामाचं महत्व आहे. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी सुंदर अशी नाव आहेत. हृदय मंदिरी स्मराकारे. साजेरी म्हणण्यामध्ये कसंही जपा, कुठेही जपा, कधीही जपा तरी हित करणारे. उलटा जरी जप केला तरी उद्धार करणारे. भविष्य पुराणात कथा आली, एक दुर्जन मनुष्य होता, तो जंगलात गेला आणि एका गेंड्याने त्याला धडक मारली. धडक मारल्यानंतर त्या गेंड्याला शिव्या देत तो मेला. शिवे देताना त्यांनी शिवी दिली, हरामजादेने मार दिया, हरामजादेने मार दिया, हरामजादेने मार दिया, आणि मेला. आता दुर्जन असल्यामुळे त्याला न्यायला यमदूत आले, आणि 3 वेळा शिवी दिल्यानंतर तिथं विष्णुदूत आले. म्हटले आता हे तुमचं गिरायक नाही, आमचं गिरायक आहे. यमदूत म्हटले अहो जन्मभर पाप केलंय, आमचं गिरायक आहे. किती पाप केलं असलं तर शेवटी याने राम म्हटला, हे आमचं गिरायक आहे. म्हटले राम कुठं म्हटला? याने तर शिवी दिली. म्हटले काय शिवी दिली? हरामजादेने मार द्या. ते हरामात राम आला ना म्हणे. याचा अर्थ शिवे देऊनच घ्यायचा असं नाही बरं का, पण शिव्या देऊन घेतलं तरी उद्धार करतंय. प्रेमाने घेतल्यावर का उद्धार होत नाही? विठ्ठल रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. पण जप करत असताना म्हणतात हृदय मंदिरी स्मराकारे. हो, जप करत असताना नुसतं तोंडाने जप नाही करायचा, तो जप आत गेला पाहिजे, हृदयापर्यंत गेला पाहिजे. प्रेमयुक्त अंतकरणाने जप झाला पाहिजे. नाही तर वर नामस्मरण आहे, मनाने दुसरं चिंतन चाललंय, लाभ होणार नाही असं नाही, पण लवकर होणार नाही. म्हणून हृदय मंदिरी स्मरा. हृदयाचं मंदिर करायचंय, हृदय पवित्र करायचंय. पवित्र अंतकरणाने, प्रेमळ अंतकरणाने मग रामनामाचा जप केला, लवकर तो फलितरूप होतो. वाचिक जप आहे, उपांशू जप आहे, आणि मग त्याच्या पुढे आणखीन आतला जप सांगितलेला, अजपा जप सांगितलाय बरं का. अजपा जपने उलट प्राणाचा. परवा दिवशी एक मला व्यक्ती भेटली, ते म्हणले आम्ही बाहेर जप करतच नाही, आम्ही श्वासावर जप करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ते कबीर महाराजांचा एक दोहा आहे, ओठ कंठ हाले नहीं जिव्हा न रटे राम, राम हमारा स्मरण करे हम बैठे आराम. ओठ कंठ हाले नहीं जिव्हा न रटे राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. हा आजपा जप वाढवला की तो जप आपोआप होतो. म्हणजे तिथे मग स्मरण सुद्धा नाही, पण स्मरण न करता स्मरण चालू आहे. अर्जुनाचं उदाहरण आपण नेहमी पाहतो. एकदा नारद महर्षी भगवंताच्या भेटीला द्वारकेत गेले. द्वारकेत गेल्यानंतर मोठ्याने भजन त्यांचं, नारायण नारायण, विना काय, चिपळ्या काय, आवाज काय. गेल्यानंतर तिथं पाहिलं तर भगवान परमात्मा नारद महर्षी म्हणले गप्प बसा, भजन बिजन बंद करा. काय पाहिलं तर ते भगवान बसलेले होते, भगवंताच्या मांडीवर अर्जुन आणि अर्जुनाचे केस वाळवत देव बसले होते. भगवान नारद महर्षी म्हणले ही 9 वाजायची वेळ काय, झोपायची वेळ आहे का? बरं मी भजन करतोय तर मला म्हणे बंद करा.
आणि हा बाबा झोपलाय आणि हे खुशाल ह्याचं कौतुक करायचं, म्हणजे आमचं कौतुक नाही करायचं आणि यांचं कौतुक करायचं. बरं आम्ही भजन करतोय, भजन करून करून आमची पार विना फुटायची वेळ आली. म्हटली नारद महर्षी बसा जरा, शांत बसा, मग तुम्हाला लक्षात येईल. बसल्यानंतर शांत बसल्यावर आवाज येऊ लागला, श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. म्हटले कुठं भजन चाललंय? म्हटले इकडे या, जवळ या. नारद महर्षींना त्या ठिकाणी भगवंताने अर्जुनाचे केस कानाला लावले. त्या केसातून आवाज येत होता, विठ्ठल विठ्ठल हृदय मंदिरी. आणि असं जर स्मरण केलं तर होईल काय? आपुली आपण करा सोडवण, 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 आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, ओ संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, ओ संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे गी. आपुली आपण करा सोडवण, 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 संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे गी, तोडावे गी. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आपल्या मागं लागलेलं हे संसाराचं बंधन आहे. दुःख का जीवनामध्ये आलंय? संसारामुळे सगळं दुःख आहे. संसार शब्दाचा अर्थ घरदार, बायका, मुलं, गोरोढर नाही बरं का. संसार म्हणजे जन्म मरण, संसार म्हणजे मी माझं, संसार म्हणजे अज्ञान, संसार म्हणजे अहंकार. याच्यामुळे आपल्या जीवनात सगळं जन्म मृत्यू दुःख सगळं निर्माण झालेलं आहे. आणि वेगाने जर संसार बंधन सुटावं असं वाटत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, आपली आपण सोडवण करा. भगवंतानी एक श्लोक लिहिला गीतेमध्ये, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. हो, याचा अर्थ असाच आहे, आपणच आपला उद्धार करून घ्यायचा आहे. बरेच लोकांना असं वाटत असतं आपण कसंही राहायचं, काही खायचं, काही प्यायचं, कोणीतरी यावं आपल्या डोक्यावर हात ठेवावा आणि आपला उद्धार करून टाकावा. हो, असे संप्रदाय सुद्धा आलेले आहेत. तुम्ही काही खा, काही प्या, कसंही राहा, आमच्याकडे या, फक्त पावती फाडा, आम्ही तुमच्या डोक्यावर हात ठेवला की तुम्हाला समाधी. ते शक्य नाही, लक्षात ठेवा. कारण बंधन जे आहे ते आपण मानलेलं आहे.
आपण तयार केलेला आहे. त्यामुळे आपणच आपला उद्धार करून घेऊ शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. 4 प्रकारच्या कृपा सांगितलेल्या आहेत. ईश्वर कृपा, गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि आत्मकृपा. सगळ्यात पहिली जर कृपा पाहिजे असेल तर ती आपलीच आपल्यावर कृपा पाहिजे. आपल्यावर कृपा पाहिजे म्हणजे काय? आपण ठरवलं पाहिजे आपल्याला सुधारायचं, आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा. आपण ठरवल्याशिवाय आपला जगात कोणीच उद्धार करू शकत नाही. शास्त्र असं म्हणतं, तिथे भगवंताने हा जो श्लोक लिहिलाय ते हा श्लोक नंतर म्हटलेला आहे. अगोदर अर्जुनाला सगळे उपाय सांगितले. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपाय सांगितला. त्याच्यानंतर आणखीन अंतरंग उपाय सांगितला. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. हे सगळे उपाय सांगितल्यानंतर परत अर्जुनाने विचारलं, देवा योगारूढ पुरुष आहे त्याला अशी योग्यता कोणी दिली? तो अर्जुन म्हणे, अनंता मज विस्मो बहु ऐकता तया ऐशी योग्यता कवने दिजे. त्याला ही योग्यता कोणी दिली देवा? असं म्हटल्यानंतर देव म्हटले, आता तुला सगळी साधनं सांगितली आणि परत म्हणतो योग्यता कोणी दिली? म्हणजे कोणीतरी यावून मला योग्यता द्यावा असं काही नाही. मग अर्जुनाने देवाने हा श्लोक लिहिलाय. उद्धर यदात्मनात्मानम तर वासोनी श्रीकृष्ण म्हणे, पार्था नवल तुझे बोलणे ते तर कवनाशी काय दिजेल कवने अद्वैतीय. अरे कोणी कोणाला काय द्यायचं? ज्याचा त्याने उद्धार करून घ्यायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण बंधन ज्याने त्याने मानलेलं आहे. म्हणून आपल्याला ठरवावं लागतं की पहिला उद्धार आपण करून घ्यायचा. वैकुंठवासी गुरुवर्य माऊली बाबा एक दृष्टांत सांगायचे. एका माणसाला असं वाटायचं, तो सनई वादक होता, त्याला असं वाटायचं आपला पोरगा सनई वादक झाला पाहिजे. मुलाला म्हणायचा तुला सनई वादकच व्हायचंय. पण पोरगा असा होता की सनई वाजलं की त्याचं डोकं दुखायचं. बऱ्याच वेळेला पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात. अतिपरिचयात अवज्ञा. जिथं अतिपरिचय होतो तिथं अवज्ञा होते. बहुतेक ठिकाणी पारमार्थिक लोकांच्या घरातले माणसं पारमार्थिक नसतात. बहुतेक ठिकाणी बरं ह्याला अपवाद आहेत. का? कारण त्यांना ते लहानपणापासून अतिपरिचयात काय होते, कधी कधी अवज्ञा होते. ते सनई म्हटलं की ते म्हणायचं बाबा दुसरं सांगा, हे मला नाही जमणार. बाबाचा आग्रह, माणसाचा आग्रह असावा पण दुराग्रह नसावा. एक मी वाक्य वाचलं, मला ते खूप आवडलं. ते म्हणजे माणसाला दुःख काय येतं? त्याला वाटतं सगळ्यांनी आपल्या मनासारखं वागावं म्हणून दुःख येतं. प्रयत्न करावा पण शेवटी प्रत्येकजण आपलं प्रारब्ध घेऊन आलाय. प्रत्येकजण आपलं कर्म घेऊन आलेला असतो. बऱ्याच वेळेला आपण किती प्रयत्न करून सुद्धा समोरची व्यक्ती ऐकत नाही. मग अशा वेळेस सोडून द्यावं माणसाने. ठेविले अनंते, जशी देवाची इच्छा असेल तसं होईल असं म्हणायचं. पण बापाने इतका आग्रह धरला, एक दिवशी त्या पोराला खाली पाडलं, सनई आणली त्याच्या तोंडातच खुपसली. तो म्हटला बाबा तुम्ही मला पाडलं, सनई खुपसली, पण मी फुकणारच नाही. होईल का तो सनईवादक? होणार नाही. तसं आपल्याला ठरवावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात, आपुली आपण करा सोडवन. आत्तापासून नामस्मरण करायला सुरुवात करा, संसार बंधन सुटेल. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा रे तुम्ही हे आम्हाला सगळं सांगताय, हे ऐकलेलं सांगताय, वाचलेलं सांगताय का अनुभवाचं सांगता? ज्ञानोबा रे त्याचं उत्तर शेवटच्या ह्याच्यानं. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा. 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 हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया. हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया. आपुले आपण करा सोडवना. आपुले आपण करा सोडवना. हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया. हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया. आपुले आपण करा सोडवन. आपुले
करा सोड बर संसार बंधन तोडावे गे संसार बंधन संसार बंधन संसार संसार बंधन तोडावे आ संसार बंधन तोडावे गे संसार संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन आपुले आपण करा सोडवन आपुले आपण सोडवन हो पार कुमाये हो पार जय जय विठो पार कुमाये हो पार कुमार जय जय विठो पार कुमाये हो पार कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय दो पार कुमाई दो पार कुमाई ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या ध्यानामध्ये, म्हणजे मुखामध्ये नाही, माझ्या ध्यानात आहे. जे आपण नामस्मरण करतो जपस्तु तदर्थ भावनं म्हटलंय. जप करताना आपल्या डोळ्यासमोर ज्याचा जप करतोय ती व्यक्ती पाहिजे
रामाचा जप करताना रामाची मूर्ती डोळ्यासमोर पाहिजे, कृष्णाचा जप करताना कृष्ण मूर्ती डोळ्यात, त्यांचे गुण आपल्या अंतकरणात पाहिजेत. आणि माळा म्हटलंय, माळा म्हणजे अखंड असलेला हा जप आहे. आणि हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया, या मूर्तींच्या विषयी, श्रीगुरूंच्या विषयी माझ्या अंतकरणामध्ये जिव्हाळा म्हणजे प्रेम आहे, अखंड प्रेम आहे. प्रेमयुक्त अंतकरणाने केलेलं नामस्मरण थोडं जरी केलं तरी लवकर फलद्रूप होत असतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मी सुद्धा माझ्या जीवनात नामजप केला. हो, ज्ञान देवे माळा केली, ज्ञान देवे माळा केली, सुखाची समाधी साधिली, जिव्हा उच्चारणी केली अखंड हरिनामे, नाममाळा घे पवित्र, नाममाळा घे पवित्र, नाममाळा ते पवित्र, नाममाळा घे पवित्र. अंती हेची शस्त्र, हेची शस्त्र, नाम हा महामंत्र, नाम हा महामंत्र, सर्व बाधा निवारी, नाममाळा घे पवित्र, नाममाळा हे पवित्र, नाममाळा हे पवित्र, नाममाळा हे पवित्र. असं नामस्मरण आपण नेहमी घेतलं पाहिजे. नामस्मरण जर घेतलं तर आपल्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनात ते विघ्न जातील, आपल्याला सगळे लाभ होतील आणि हळूहळू भगवंताचं सुद्धा दर्शन करून देणारं हे भगवंताचं नाम आहे. देवाचं जसं नाम आहे तसं संतांचं नाम आहे, म्हणून आपण त्याचा जप करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, आणि या भूमीमध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये आज पहिल्या दिवसाची सेवा करण्याचा मला योग प्राप्त झाला. या ठिकाणी सगळी मान्यवर मंडळी, आमचे स्वामी महाराज आहेत, सगळी ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी आहेत. या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आपलं जे गाव आहे पूर्वीपासूनच सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेशी जोडलेलं गाव आहे. कारण खेडलेकर बाबा जे होते, तुकाराम बाबा, ते सद्गुरू जोग महाराजांचे शिष्य. आपण जोग महाराजांचे 4च शिष्य मानतो, पण अति आवडीचे जोग महाराजांचे शिष्य असलेले तुकाराम बाबा खेडलेकर होते. चरित्रामध्ये खूप आलंय. म्हणजे ह्या 4ही मंडळींनी एकदा हरिद्वार या ठिकाणी शिकण्याकरता निघाले. तुकाराम बाबाही त्यांच्याबरोबर जायला निघाले. तेव्हा जोग महाराज म्हणले, तू जाऊ नको, बाकी सगळ्यांना जाऊ दे, माझ्याजवळ कोणीतरी पाहिजे. म्हणून खेडलेकर बाबांना ठेवून घेतलं. त्याच परंपरेमध्ये मग पुढे माऊली बाबा झाले, गोविंद बाबा झाले, ही सगळी मंडळी झाली. तेव्हा वारकरी शिक्षण संस्थेचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. संस्थेने एवढ्या या 106-7 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 5,000च्या वर कीर्तनकार तयार केले. जिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही. गेल्या वर्षी संस्थेच्या कार्याची दखल शासनाने सुद्धा घेतली. शासनाने आपल्याला मुलांच्या वसतिगृहाकरता 5 कोटी दिले आणि मोठं सांस्कृतिक भवन बांधण्याकरता 5 कोटी दिले. म्हणजे 10 कोटीचं काम सध्या चालू आहे. संस्थेमध्ये खूप ओघ वाढतोय. अनेक संस्था आहेत, पण विद्यार्थी भेटत नाहीत. तुम्ही हरिद्वारला जा, 4 विद्यार्थी नाही शिकण्याकरता. लघु शिकायला 4 विद्यार्थी. आपल्याकडे यंदा 500 विद्यार्थी पहिल्या वर्षाला आले. सगळे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि त्या विद्यार्थ्यांना आता अन्नदानासाठी आम्ही एक अन्नपूर्णा योजना तयार केलेली आहे. ती अन्नपूर्णा योजना अशी आहे, आपल्या वडिलांच्या निमित्त, पुण्यस्मरणानिमित्त, आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला त्याच्यात 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख असे ठेवता येतात.
पहिल्यांदा आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडूनच जे मोठे मोठे कीर्तनकार आहेत त्यांच्याकडून 1-1 लाख रुपये घेतले. जवळजवळ 3-4 कोटीची ती अन्नपूर्णा योजना आहे. कोणाला जर अन्नदान करायचं असेल अशा पद्धतीने आपण संस्थेची संपर्क साधा. माझी सेवा संपली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल फुलेले फुले बापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. हा नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा